ती सासू आपल्या सुनेची आई कधीच होऊ शकत नाही जिच्या विचारांची वृत्ती अगदी खालच्या पातळीची असते. स्वतः त्यांनी कधीही आपल्या सासरच्या मंडळींची व्यवस्थितरित्या माणसांचा सांभाळ केलेला नाही. स्वतः कधीही आदर, सेवा, काळजी आणि प्रेम केलेलं नाही. तसेच त्या सासूने फक्त आणि फक्त भक्कम पगार पाहूनच त्या सासऱ्याशी लग्न केलेलं असतं. तरीही आपल्या नवऱ्याची कधीही कदर केलेली नाही. आपल्या सासरच्या मंडळींना सतत त्रास दिलेला असतो आणि नवऱ्याच्या आईशी बहिणीशी पूर्णपणे नाते संपवून नवऱ्यालाही त्यांच्यापासून दुरावलेलं असतं. त्यांना आपल्याच घरी येण्याकरिता पूर्णपणे बंद केलेलं असतं. मात्र आपल्या माहेरच्या मंडळींनाच हक्क गाजवून राहायला नेहमी करता आणून ठेवलेलं असतं. पण तरीही त्यामध्येही हेतू घाणेरडाच असतो. आपल्याच आईचा, भावांचा दागदागिने, पैसा, संपत्ती आपल्याकडे मिळवण्यासाठी हा दाखवलेला गोडावा असतो. आपल्या माहेरच्या मंडळींनाही आपल्या सख्ख्या भावांबहिणींनाही त्रास दिलेला असतो. बहीणभावच्या हक्काचे, संपत्ती, सोनं जमीन चोरी करून किंवा लुबाडून आपल्याकडे मिळवलेला असतो. सतत आपल्या दोन्हीकडच्या नात्यांचा फायदा घेत त्यांच्या संपत्तीला लुबाडून अशा स्वार्थ पद्धतीने मिळवलेल्या पैशाच्या जोरावर इतर साधारण नात्यातल्या लोकांना त्रास दिलेला असतो. अशा स्वार्थी, धूर्त, निर्दयी, कपटी, लुबाडू आणि इतरांवर सतत जळणाऱ्या सासूने आपल्या मुलींनाही अशीच चांगले शिक्षण न देता चुकीची आणि घाणेरडे शिकवण दिलेली असते. आपल्या मुलींना कायम हेच शिकवलेले असते की फक्त धन, संपत्ती, पैसा, जुमला बघा आणि लग्न करा, बाकी काही बघायचे नाही. मग सर्व आपल्या मनासारखं करायचे. घर, पैसा, जुमला, धन, संपत्ती आपल्या नावावर कशी करायची याचे धडे सासूने आपल्या मुलींना दिलेले असते आणि मुलीही पावलं पावलांनी पुढे तसेच आपल्या चतुर आई सारख्या चतुरच बनू लागतात. मग त्या मुली ही आपल्या नवऱ्याची कधीच कदर करत नाही, सासरच्या मंडळींची कधीच कदर करत नाही आणि असाच प्रपंच त्या मुलीही पुढे चालवतात. पण पुढे असल्या सासूचा आणि नंदांचा त्रास सर्वात जास्त भोगाव लागतो तर त्या घरातल्या सुनेला. आणि जर का ती सून चांगल्या सुसभ्य घरातून आलेली असेल तर मग तिला प्रत्येक गोष्टीचा त्रास नक्कीच होत असतो. आणि सर्वात पहिला त्रास म्हणजे सासूच्या स्वभावातला भेदभावपणा. जसे नंदा घरी आल्या तर त्यांनी फक्त आयत बसून नव्या नवरी सारखे राहावे, खावे प्यावे, गप्पा गोष्टी कराव्या, कुठल्याही कामात मदत करायची नाही. सोबतच नंदांना चांगलं चुंगलं स्वच्छ खायला देणे आणि सुनेला उरलं सुरलं शिळं खायला देणे. मटण, चिकन जेवण बनल्यावर ही सगळी भाजी पोरींनाच वाढणे, सुनेला शेवटचे अन्न देणे. फळ, काजू, बादाम, बेदाणे सगळी चांगली प्रकार पोरींना आणि स्वतः गिळणे. मात्र सुनेला जास्तीत जास्त घरातल्या कामांमध्ये गुंतवून ठेवणे. अशा प्रकारे ती सासू प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या व्यवहारातून सतत भेदभाव व्यक्त करीत असते. मुलीने नुसतं आराम करावा आणि सुनेने दिवसभर काम करावे आणि नंदाच्या घरीही त्यांचेही काम करावे. मात्र नंदा आणि सासूने निवांत आरामात बसून सुनेची चाळ्या चुगली करणे, नातेवाईकांनाच वाईट म्हणणे, त्यांनाच दोष देणे आणि सर्वात सर्वश्रेष्ठ स्वतःला समजणे. आणि यांचं असं वागण्या मागचं कारण एकच असते की हे असली विचारांचे लोक तेच असतात जे आयुष्यभर इतरांसोबत वाईटच वागलेले असतात, ज्यांनी लुबाडून खोट्या पद्धतीने संपत्ती मिळवली असते, जी स्वतः धूर्त, कपटी, लुबाडू आणि दुसऱ्यांवर जळणारे असतात. त्यांच्या आयुष्यात पैसे शिवाय आणि संपत्ती शिवाय माणसं जोडणे महत्वाचे नसते. एवढेच नव्हे तर सुनेचेही पैसे चोरी करून तिलाच गप्प करतात. अशा त्या खोट्या संपत्तीच्या, खोट्या पैशांच्या जोरावर ते इतरांना, सुनेला आणि नात्यातल्या प्रत्येक व्यक्तीला आपला गुलाम म्हणून बघतात, आपला नौकर बनवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि ते निव्वळ आपल्या खोट्या पैशांच्या जोरावर इतरांना सतत आयुष्यभर त्रास देत असतात. त्यांची अशीच इच्छा असते की सुनेने नेहमी सरळ साधं राहावं, कुठल्याही गोष्टींमध्ये आपलं मत मांडायचे नाही, सतत घरातली कामे करत राहावे सासूला आणि सतत माहेरी येणाऱ्या नंदांना काय हवं नको बघावे, त्यांची सेवा करावी आणि नंदांच्या घरीही जाऊनही भाऊजानेच कामे करावे. इतके सगळे व्यवहार सतत सतत सुनेवर लादून सुनेने आपल्या नवऱ्याला कसलीही तक्रार करायची नाही. त्यात सुनेच्या नवऱ्याने किंवा सासूच्या मुलाने किंवा सासूला या प्रकाराचे जाबही विचारायचे नाही. आणि खरं पाहायला गेले तर अशा सासूचे मुलंही त्यांच्याच विचारांची असतात. त्यांना आपल्या लोकांच्या चुका कधीही दिसत नाही आणि ज्या प्रकारे सासूने आपल्या संसाराची गाडी पुढे चालवली आहे त्याची भीती तिला सतत सुनेकडून होत असते. त्यांना सतत असंच वाटत असतं की सुनही घरातली संपत्ती स्वतःकडे करून घेईल, घर स्वतःच्या नावाने करेल, सासरच्या मंडळींना टाकून देईल, आपल्या माहेरच्यांचेच करेल, तिच्या मुलींना माहेरी येऊ देणार नाही, सख्या भावापासून नंदांना नात्यातून तोडून देईल. आणि अशी भीती तोच व्यक्ती आपल्या मनामध्ये साठवून ठेवतो जो स्वतः आपल्या आयुष्यात
असाच वागलेला असतो आणि त्या भीतीमुळे जरी सून त्यांच्यासारखी वागतही नसेल तरीही तिच्यावर अशा घाणेरड्या विचारांचे आरोप करतात, शंका करतात, तिलाही आपल्यासारखेच समजतात आणि इतकी घाणेरडी वागणूक तिला देतात, पण स्वतःला कधीच चुकीचे समजत नाही आणि म्हणूनच आयुष्यात या असल्या सासू आणि नंदा कायम रडतच राहतात, कारण यांनाही कधीच कुणाचेही खरं प्रेम मिळत नाही. यांच्या असल्या स्वभावामुळे यांना कोणीही आपल्याशी जुळवून घेत नाही, आपल्या जवळ येऊ देत नाही. यांचेच सख्खे नातेवाईक सुद्धा यांच्याशी दूर पळतात, कारण हेच असतं की खोट्या पद्धतीने मिळवलेल्या पैशाच्या जोरावर मोठ्या गोष्टी जे करतात, जिथे तिथे सासू आपल्या मुलींची मोठेपणा सांगत असतात, तसेच नंदा ही आपल्या सासरच्या मंडळींना आपल्या माहेरच्याचे मोठेपणा सांगत राहतात. मग कुठेतरी प्रत्येक व्यक्ती यांना शेवटी ओळखूनच घेतो आणि मग काय, यांच्याशी पुन्हाहून संबंध कुणीही नाही ठेवत. शेवटी यांना मग त्रास द्यायला एकच व्यक्ती उरते, ती म्हणजे यांची सून. आणि मग यांचा सर्वात जास्त घाणेरडा त्रास म्हणजे सुनेला मानसिक त्रास द्यायला ते सुरू करतात. सुनेपुढे आपल्या पोरींचा सतत मोठेपणांचा स्तुतीचा खांब तयार करत बसतात. स्वतःची चिडचिड, नातेवाईकांकडून मिळालेला अपमानची चिडचिड आपल्या सुनेवर काढतात आणि नवरा ही शेवटी त्या बाईचाच मुलगा असतो, त्यामुळे तोही आपल्या बायकोची बाजू समजून घेऊ शकत नाही. त्याचीही माणसांना ओळखण्याची क्षमता पूर्णपणे संपलेली असते. त्याच्यावरही लहानपणापासून असेच चुकीचे संस्कार झालेले असतात आणि म्हणून त्याला त्याच्या आईचं आणि बहिणीचेच सगळं बरोबर वाटू लागतं. खोटे बोलण्याच्या कलेत पारंगत असलेली सासू आणि नणंद कित्येक वर्ष खोट्या अश्रूंनी सर्वांचीच दिशाभूल करून स्वतःचे गलिच्छ चारित्र्य नवऱ्या आणि मुलांपासून लपविण्याकरिता पूर्णपणे यशस्वी झालेले असतात. आणि त्यातही चार चौघात बसून स्वच्छ चांगल्या कर्माच्या गोष्टीही सर्वात आधी या असल्या सासू आणि नंदाच करतात. मात्र सुनेला चारित्र्यावरून बोलताना यांच्याच चेहऱ्यावरचे बदललेले रंग इतर सगळ्या नातेवाईकांनी शेजार पाजाऱ्यांना दिसतात, मात्र नवऱ्यालाच दिसेनासे होतात. शेवटी सुनेकडे काहीच पर्याय उरत नाही आत्महत्या करण्याशिवाय. या कारणाने ती असल्या घाणेरड्या वृत्तीच्या लोकांकरिता स्वतःचा जीव गमावून बसते आणि म्हणूनच अशी सासू कोणत्याच मुलीची आई होऊ शकत नाही, जी आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, आपल्या खोटेपणासाठी, आपल्या गलिच्छ विचारांमुळे एका निष्पाप मुलीला आत्महत्या करण्यासाठी मजबूर करते आणि आपल्या सख्ख्या मुलाचा आणि मुलीचा संसारही स्थापित होऊ देत नाही. खरं पाहायला गेलं तर अशी स्त्री आपल्याही सख्ख्या मुलांचीही आई होऊ शकत नाही, जिने आपल्या पोटच्या मुलांना आणि मुलींना अशी चुकीची शिकवण दिलेली असेल.